नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा आपला हा व्हिडिओ खूपच जास्त खास, इंटरेस्टिंग आणि स्पेशल असणार आहे. आता खास, इंटरेस्टिंग, स्पेशल एवढ्या सगळ्या उपमा आजच्या एपिसोडला दिल्या आहेत, म्हणजे नक्कीच एपिसोड खूप खास असणार आहे. कारण आजच्या एपिसोडमध्ये फायनली आपण मनवा आणि क्रिशची हळद पाहणार आहोत. पण या हळदी समारंभात सगळेजण आनंदी असताना जर मिठाचा खडा टाकला नाही, मग ती राघू कसली? प्रसंगाला गालबोट लावण्यासाठी आणि मनवाला त्रास देण्यासाठी राघूने तिच्या हळदीमध्ये मिरची पावडर ॲड केलेली असते. आणि आता त्यामुळे पुढे काय घडणार आणि हे सगळं सत्य बाहेर येणार का? आणि मग घरातले राघूबद्दल काय निर्णय करणार? तुम्हाला काय वाटतं? चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता जाणून घेऊया नक्की आता घडणार तरी काय आणि क्रिश आणि मनवाची हळद कशा प्रकारे घडणार. तर हे सगळं जाणून घेण्यासाठी एपिसोड पूर्ण पाहावा लागेल. मग अजिबात व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहायला विसरू नका. त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पटापट मिळत जाईल. मित्रांनो, आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. मग मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की पुन्हा एकदा अबोलीला तेच भास होत असतात. तर आज एका नवीन विलनची एंट्रीसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला, म्हणजेच अबोली मालिकेच्या लेटेस्ट, इंटरेस्टिंग आणि आजच्या एपिसोडला. चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया आजच्या भागात काय घडतं. तर आता इकडे राघू आणि क्रिश हे दोघंही हळद लागण्यासाठी पाटावरती बसलेले असतात. तर अबोली हळदीचं ताट हातात घेते आणि म्हणते, या हळदीमध्ये काहीतरी मिसळलेलं आहे. आणि मग लगेच ती हळद खाली ठेवते. तर आता लगेच रमा म्हणायला लागते, हळदीत काहीतरी मिसळलं? अगं, हळदीत कोण आणि काय मिसळणार आहे? त्याबरोबर लगेचच आता इकडे राघू ही खाली बघत असते. ती सगळ्यांपासून नजर चोरत असते आणि डोकंही खाजवत असते. त्याबरोबर लगेचच आता त्या ठिकाणी रमा जाते आणि रमा ही राघूला आता जरा रागातच विचारते, राघू, खरं सांग, काय केलंयस तू? बोल राघू, काय मिसळतलंस त्या हळदीत? त्यावर राघू म्हणते, आई, अगं मी का काही मिसळू? मला का बोलतेस तू? मी तर इथेच होते ना मगापासून, तुमच्या सगळ्यांच्या बरोबर. तुम्हाला मदत करत होते मी. त्याबरोबर लगेच रमा म्हणत असते, तू काय मदत केलीस ना ते मला बरोबर माहीत आहे. आणि लक्षात ठेव, माझं तुझ्याकडे बारीक आणि बरोबर लक्ष आहे. मगाशी थोड्या वेळासाठी का होईना, पण तू कुठेतरी गायब झाली होतीस. मला माहीत आहे हे सगळं काही तूच केलंस. मला खरं सांग राघू, हे सगळं तू का केलंस? राघू म्हणत असते, मी काही नाही केलं. रमा तिला म्हणत असते, बऱ्या बोलाने खरं बोल राघू, का केलंस तू हे सगळं? तूच काहीतरी मिसळलंस ना हळदीत? त्यावर राघू म्हणत असते, मी नाही मिसळली मिरची पावडर हळदीत. आता मी नाही मिसळली मिरची पावडर हळदीत हे बोलताना राघू स्वतःच्या तोंडानेच सांगून जाते की हळदीत मिरची पावडर मिसळली आहे. लगेचच अबोली तिला विचारते, राघू, पण तुला कसं कळलं गं हळदीत मिरची पावडर मिसळली आहे ते? नाही, म्हणजे आम्ही कोणी तसं बोललोच नाही आहे ना की हळदीत मिरची पावडर मिसळली आहे म्हणून विचारते. आता मात्र राघूचं सत्य सगळ्यांसमोर आलेलं असतं आणि आता तिला काय बोलावं हे सुचत नसतं. तर रमा ही तिला म्हणत असते, लाज नाही वाटली तुला हे असं काहीतरी वागताना? राघू, काय गं हे कसं वागतेस? त्यावर लगेच राघू म्हणते, काय झालं मग? मी मस्करी केली. त्यावर रमा म्हणते, ही मस्करी आहे? त्यावर राघू म्हणते, हो, माझी मस्करी करण्याची पद्धत अशीच आहे. आणि कुणासाठी वाईट वाटून घेताय तुम्ही? या मनवासाठी. अरे कशाला बोलताय तुम्ही मला एवढं? हिला झालंय का काही फरक पडलाय का? बसली आहे ना तुमच्यासमोर धडधाकट ठणठणीत. मग हिला लोकांचा नवरा पळवायची हौस आहे. हिने आधी काय केलं आणि आता माझ्या नवऱ्यावर टपली होती. खरंच हिला माझ्या नात्यात आहे, ही माझी चुलत बहीण आहे हे सांगताना सुद्धा मला लाज वाटते. खरंच दुसऱ्यांचा नवरा लग्नाआधी काय आता हे सगळं ज्यावेळेस राघू बोलायला लागते त्यावेळेस मात्र अबोली तिकडे येते आणि राघूला एक सणसणवून मुस्काटात लगावून देते. आता मात्र सगळेजण अबोलीकडे बघतच राहतात. तर अबोली ही राघूला म्हणत असते, लाज नाही वाटत तुले? एक बाई आहेस ना, दुसऱ्या बाईले असं बोलशील? जाय मसनात जाय आणि मर तिकडं.
आता ज्या वेळेस अबोली मसनात जा तिकडे मर हे सगळं काही राघूला बोलते, त्यावेळेस सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो की अबोलीची कोणती भाषा आहे. मग लगेच आता अंकुश हा अबोलीला हाक मारतो, अबोली. त्याबरोबर लगेच आता इकडे रमा ही अबोलीला म्हणत असते, अबोली अगं कोणती भाषा आहे ही, काय बोलतेस तू, कळतंय का तुला. त्यावर अबोली लगेचच आता म्हणायला लागते, हां काय झालं, काय म्हणताय. आता अबोली भानावर आलेली असते, सगळेजण तिच्याकडे बघत असल्यामुळे ती घरात पळून जाते. मग आता लगेचच अंकुश हा तिच्या मागोमाग आलेला असतो. अंकुश हा अबोलीला म्हणत असतो, अबोली काय झालं होतं बाहेर तुला, काय बरळत होतीस तू. त्यावर अबोली म्हणत असते, तेच तर विचारते मी सर तुम्हाला, काय झालं होतं बाहेर, सगळेजण माझ्याकडे असं विचित्र पद्धतीने का बघत होते. आणि सर आईंनी मला प्रश्न विचारला पण त्याचंही उत्तर माझ्याकडे नव्हतं. बाहेर नेमकं काय घडलं सर, सांगा ना मला. सर बोला. आता मात्र अंकुश हा अबोलीला सांगायला सुरुवात करतो, हो सांगतोय. बाहेर मनवाबद्दल राघू वाईट शब्द बोलत होती, अपशब्द बोलत होती. मग तू तिच्याकडे गेलीस आणि तिच्या एक सणसणवून मुस्काटात लगावून दिली आणि त्यानंतर तू तिला मसनात जा मर तिकडे हे असे शब्द बोललीस. आता मसनात जा मर तिकडे हे सगळे शब्द ऐकल्यानंतर अबोलीला सुद्धा खूप मोठं आश्चर्य वाटतं. ती म्हणते, काय हे सगळं मी बोलली आहे. अहो नाही हो सर, शक्यच नाही आहे हे सगळं मी बोलणं. मी जे काही बोलते त्यात सगळं माझ्या लक्षात राहतं. मी नाही बोलली आहे असं काही राघूला. अहो मी कसं राघूला असं. त्याबरोबर लगेच अंकुश म्हणतो, शांत हो अबोली. हे बघ, कधी कधी गडबडीतून आपल्या तोंडून आपण रागात असतो, त्यामुळे असं काहीतरी अपशब्द निघून जातात. आता मी सुद्धा नाही का चौकीवरती गुन्हेगारांना वाईट शब्द बोलत कधी कधी होतं असं, जाऊ देत, तू फार विचार करू नकोस. त्यावर अबोली म्हणते, अहो सर काय बोलताय तुम्ही हे, मी रागाच्या भरात जरी बोलले तरी मी काय बोलले, कोणाला बोलले, का बोलले हे सगळं माझ्या लक्षात राहतं. त्याच्यामागे काहीतरी खोल कारण असेल, पण मी राघूला असं काही बोललेली मला आठवतच नाही आहे. त्यावेळेस तिथे अबोली नव्हतीच. त्याबरोबर अंकुश म्हणतो, अबोली अगं शांत हो तू. त्यावर अबोली म्हणते, कशी शांत हो, आणि तुम्ही जी भाषा सांगताय ना ती मला येतच नाही. हो ती भाषा मी कधी ऐकलीच नाही, म्हणजे कानीच पडलेली नाही आहे. त्यावर अंकुश तिला म्हणतो, शांत हो अबोली. हे बघ, कधी कधी काय घडतं ना, आपल्या कानावर दिवसभरात भरपूर भाषा पडतात, कारण आपल्याला भरपूर वेगवेगळ्या पद्धतीचे लोक सापडतात. त्यामुळे आपण ज्यावेळेस चिडतो त्यावेळेस कधी कधी ओव्हर रिॲक्ट झाल्यामुळे आपल्या तोंडून ती भाषा बाहेर पडते. कळलं तुला, शांत हो आता. त्यावर अबोली म्हणते, अहो पण सर मी जे काही बोलली आहे राघूला ते खरंच खूप वाईट होतं. अहो मी आपल्या राघूबद्दल कधी असा विचारही करू मी राघूबद्दलच काय, मी कोणाबद्दलच असा विचार नाही करू शकत सर, तुम्हाला माहीत आहे. त्यावर अंकुश म्हणतो, हो अबोली, मला माहीत आहे आणि मला पूर्ण खात्रीसुद्धा आहे की पुन्हा तुझ्याकडून असे वाईट शब्द राघूला जाणार नाहीत, बस. त्यावर अबोली म्हणते, पण नाही सर, यावेळेस माझं चुकलं आहे, मी राघूला हे असं एवढं बोलायला नको होतं. त्यावर अंकुश म्हणतो, तू जाऊ दे, या गोष्टींचा आता स्ट्रेस घेऊ नकोस, तू चल बरं माझ्याबरोबर बाहेर चल. हे बघ अबोली, बाहेर मनवाची आणि क्रिसची हळद आहे की नाही, बाहेर सगळेजण आपली वाट पाहत आहेत, तू हळदीला जायला हवंस ना, चल बाहेर चल बरं, ऐक माझं आता मात्र अबोलीला काहीच कळत नसतं की नेमकं तिच्याबरोबर काय घडतं आहे. कारण असे बरेच प्रसंग घडत असतात ज्यावेळेस अबोली तिथे फिजिकली तर प्रेझेंट असते पण मेंटली तिथे ती नसतेच. कारण नंतर बऱ्याच वेळेस असंच घडतं की अबोली जे काही बोलून गेलेली असते किंवा तिने जे काही सांगितलेलं असतं ते नंतर तिला आठवतच नाही. त्यानंतर आता अबोली आणि अंकुश हे दोघं जण घराच्या बाहेर येत असतात, तर दुसरीकडे रमा ही राघूला हाताला धरते आणि चाळीच्या गेटपाशी आणून म्हणते, चालती हो इकडनं, तू मला कोणत्याही शुभ कार्यात नको आहेस, कळलं तुला. हे लग्न पार पडेपर्यंत राघू तू मला इथे दिसायचं सुद्धा नाही आहेस, निघ इकडनं. त्याबरोबर मात्र आता इकडे मनवा ही लगेचच रमाला म्हणायला लागते, काकू अगं असं नको ना गं करू, अगं जरी ती मला बहीण मानत नसली ना तरीसुद्धा मी राघूला बहीण मानते गं माझी, नको ना असं तिला बाहेर काढू. राघू तू ऐक माझं, इकडे ये, असं मनवा आता राघूला सांगते आणि तिचा हात पकडून तिला तिच्याजवळ घेत असते. पण आता रागारागात राघू तिचा हात झटकते. त्याबरोबर लगेचच रमा म्हणत असते, राघू मला कोणीही काहीही समजवायला येऊ नका, आज माझा निर्णय झाला आहे, मलाही तुझ्या हळदी समारंभात नको आहे, कळलं, निघ इकडनं.
त्यानंतर आता लगेचच रमा म्हणते, क्रिश, मनवा, चला सगळ्यांनी. त्याबरोबर लगेचच आता सगळेजण हे तिकडनं मनवा आणि क्रिशची हळद पुढे करण्यासाठी निघालेले असतात. तर दुसरीकडे आता लगेचच मनवा आणि क्रिश येऊन पाटावरती बसतात आणि मग रमा स्वतःच्या हाताने मनवाचं औक्षण करते. आता इकडे रमा ही तर मनवाचं औक्षण करत असते, पण मनवाचं सगळं लक्ष हे मात्र गेटजवळ उभ्या असलेल्या राघूकडेच असतं. मग आता अबोली पुढे येते. अबोलीसुद्धा मनवाच्या कपाळावर हळदी कुंकू लावते, तांदूळ टाकते आणि तिचं औक्षण करते. पण तरीसुद्धा मनवाची नजर मात्र फक्त आणि फक्त बाहेर राघूकडेच असते. तर आता अंकुशसुद्धा पुढे आलेला असतो आणि मग अंकुशसुद्धा आता छानपैकी मनवाला हळद लावतो, तिचं औक्षण करतो. सगळं वातावरण कसं अगदी छान असतं. तर दुसरीकडे आता दीपशिखा आणि राघू बोलत असतात. राघू म्हणत असते, मला कळत नाही आहे माझ्या घरातल्यांना एवढा त्या मनवाचा कसला आणि का पुळका आला आहे. अरे यांना मी मिरच्या टाकल्या हळदीमध्ये ते कळतं, पण माझ्या जीवाला किती मिरच्या झोंबत असतील हे का कळत नाही आहे, का कळत नाही आहे यांना. त्याबरोबर लगेच आता दीपशिखा ही तिला म्हणायला लागते, मी समजू शकते राघू, समजू शकते तुला आता काय वाटतंय ते. अगं आपल्या नवऱ्याची उष्टी हळद दुसऱ्या कुठल्या मुलीला लागते हे बघताना कोणालाही त्रासच होईल. त्याबरोबर लगेच आता राघू म्हणायला लागते, पण या सगळ्यांना मग का कळत नाही आहे, ही सगळी ना माझी माणसंच राहिलेली नाही आहेत. त्याबरोबर दीपशिखा ही आता राघूला म्हणत असते, राघू हे बघ, या सगळ्या लोकांचा तू उगाच फार विचार करू नकोस, सोडून दे या सगळ्या गोष्टी. तर आता दीपशिखा ही राघूला म्हणत असते, आणि मगाशी ती अबोली बघितलीस, तुझ्यावर केवढ्याने ओरडली, काय म्हणाली तुला, मसनात जा, मर तिकडे जा, काय 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 बोलली, बाप रे. खरंच राघू, आता मात्र खरं तर दीपशिखा मुद्दामून राघूला भडकून देण्याचं काम करत असते की जेणेकरून राघू नंतर अबोलीला त्रास द्यावी. तर आता मनवा त्या ठिकाणी पोहोचलेली असते आणि मनवा ही लगेचच दीपशिखाला म्हणत असते, दीपशिखा तू उगाच आमच्या घरच्या गोष्टींमध्ये पडू नकोस, कळलं तुला, निघालीस तरी चालेल तू इकडनं. त्याबरोबर मात्र आता मनवाने बरोबर जागेवर हिचा पान उतारा करून ठेवलेला असतो. तर लगेचच आता पुढे दीपशिखा म्हणायला लागते की एक मिनटं, मी अशी कशी जाऊ, आणि तुला वाटत नाही आहे तू जरा जास्त बोलतेस. त्यावरून मनवा म्हणते, नाही अजिबातच नाही, आणि आतापर्यंत तर मी बोललीच नाही, पण अजून जर तू इकडनं गेली नाहीस ना तर मात्र मलाही बोलायला लागेल. माझ्याशी आवाज वाढवून बोलायचं नाही, कारण आवाज माझाही वाढतो, कळलं. आणि जर आता तू इथून गुपचूप गेली नाहीस ना तर मात्र मला माझा आवाज तुला दाखवावाच लागेल. आता मात्र दीपशिखा ही तिकडनं गेलेली असते. तर दुसरीकडे आता लगेच मनवा ही राघूला म्हणते, चल राघू हळद लाव मला, मी सांगितलं आहे काकीला, तिने ऐकलं आहे माझं, चल. त्याबरोबर आता लगेचच इकडे अबोली, अंकुश, त्याबरोबर इतर बरेच लोक आलेले असतात. तर अबोली म्हणत असते, राघू अगं, पण तोपर्यंत राघूने मनवावरती हात उचललेला असतो आणि मनवा ही खाली बघत असते. इतक्यात तिकडे अबोली येते आणि तिचा हात पकडते आणि मग आता लगेचच अबोलीच्या हातातून राघू आपला हात हिसकावून घेत म्हणते, तू तर ना मला शहाणपणा शिकवूच नकोस, मगाशी काय काय बोललीस ग माझ्याबद्दल लोकांच्या समोर, आणि आता मोठी मला शहाणपणा शिकवतेस. आता मात्र इकडे राघूने हे असं बोलल्याबरोबर अबोली ही हातातला कात्या खाली टाकते, हात जोडते आणि मग लगेचच राघूला म्हणायला लागते, राघू हे बघ, मगाशी मी जे काही वागले ते खरंच चुकीचं होतं, पण आता मी तिथेच तुला सॉरी म्हणायला आली आहे, खरंच माफ कर मला. त्यावर लगेच आता अबोली ही तिला काहीच उत्तर देत नाही आणि मग अबोली ही राघूला, चल राघू आमच्याबरोबर, आम्ही तुला हळदीला घ्यायला आलो आहे असं म्हणते. पण आता मात्र राघू ही लगेचच म्हणायला लागते, माझी एक अट आहे. त्यावर अबोली म्हणते, काय. त्यावर राघू म्हणते, मी येईन तुमच्याबरोबर, पण तू माझ्या पाया पकडून माझी माफी मागायचीस, मंजूर. आता मात्र सगळेजण राघूकडे बघतच राहतात. तर रमा ही लगेचच अबोलीला म्हणते, अबोली तुला काहीच गरज नाही आहे या मुलीसमोर नमतं घेण्याची, जाऊ दे, चल. आणि मग लगेचच अंकुशसुद्धा म्हणायला लागतो की राघू अगं खरंच मला आता तुझी दया वाटते, म्हणजे तू जे काही करतेस ते चुकीचं आहे आणि तुला तुझ्या चुकीवर पश्चाताप नाही आहे हे बघून तर मला खूप जास्त वाईट वाटतं आहे. चल अबोली, क्रिश, मनवा
रमा चला सगळ्यांनी. त्याबरोबर मात्र घरातले सगळेच जण तिकडनं निघून गेलेले असतात. त्यानंतर आता क्रिश हा उष्ट्या हळदीची वाटी अबोलीच्या हातात देत म्हणतो, अबोली आपल्याकडे पद्धत आहे की मुलाची उष्टी हळद ही मुलीला लावली जाते आणि त्यानंतर ती हळद खेळली जाते. मग आता हे घे. आणि मग अबोली ती हळद क्रिशला लावते, त्याचबरोबर अंकुशला लावते, रमाला लावते आणि अचानक तिला सगळे लाल लाल दिसायला लागते. आणि मग आता तिला आवाज येत असतो, अबोली अबोली. आता अबोली घाबरलेली असते. इतक्यात मागून अंकुश तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो, काय ग अबोली, काय झालं? त्यावर अबोली म्हणते, नाही काही नाही अहो, काही नाही. आणि मग आता लगेचच इकडे दुसरा दिवस उगवलेला असतो. आज क्रिश आणि मनवाचं लग्न लागणार असतं. तर दाराला छान तोरण वगैरे लावलेलं असतं. अबोली बाहेर येऊन तोरण बघत असते. तर तोरणावर लिहिलेलं असतं, माझ्या वाटेत येऊ नकोस नाहीतर भलं नाही होणार. आता हे वाचून अबोली खूप घाबरते. इतक्यात त्या इकडे अंकुश आलेला असतो. अंकुश अबोलीला विचारतो, काय बघतेस एवढं? अबोली सांगते, बघा ना सर तोरणावर काय लिहिलं आहे ते. त्यावर अंकुश तोरणाकडे बघतो तर त्यावर काहीच लिहिलेलं नसतं. अंकुश म्हणतो, कुठे काय लिहिलं आहे? तोरणावर काहीच नाही आहे. अबोली म्हणते, अहो असं कसं सर, मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं, मी वाचलं होतं. आणि मग अबोली बघते तर तोरणावर काहीच नसतं. मग अबोली म्हणत असते, सर माझ्यावर विश्वास ठेवा, अहो मी खोटं का बोलू, खोटं सांगून मला काय मिळणार आहे? त्यावर अंकुश म्हणतो, बरं रिलॅक्स हो अबोली, शांत राहा. त्यावर अबोली म्हणते, अहो सर मी खरं बोलते, मी खोटं नाही बोलत आहे, खरंच. त्यावर अंकुश अबोलीला म्हणत असतो, अबोली अगं काय आहे ना, तू शिवांगी केसचं जरा जास्तच टेन्शन घेतलं होतंस, पण आता ती केस संपली आहे, क्लोज झाली आहे. त्यामुळे आता तू तिचं टेन्शन सोडून दे. आपल्या घरात शुभ कार्य आहे की नाही, म्हणजे क्रिश आणि मनवाचं लग्न. एकदा का हे लग्न व्यवस्थित पार पडलं ना की मग आपण कुठेतरी फिरायला जाऊन येऊ. तुला ना सध्या आरामाची खूप गरज आहे. आता मात्र अबोली ही अंकुशला काहीच उत्तर देत नसते. अंकुश विचारतो, चालेल ना? त्यावर अबोली मानेनेच होकार देते. इतक्यात रमा तिला आतमधून हाक मारते, अबोली अबोली तू शालू कुठे ठेवलायस ग? त्यावर अबोली म्हणते, आले आई. आणि मग आता ती तिकडनं गेलेली असते. तर आता इकडे अंकुशसुद्धा मनातल्या मनात म्हणत असतो, अबोली हे काय होतंय तुझ्याबरोबर? त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, नेमकं अबोलीबरोबर काय घडतंय ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.